24 चेंडू 60 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती पेबनचं पहिलं षटक आलाय. गोलंदाज अजय शिर्के आपण पाहतोय. सलाबाची जोडी स्ट्राईक एंडला राहुल आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला पवन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पेबनचं पहिलं षटक घेऊन आलाय. गोलंदाज अजय शिर्के आपण पाहतोय. वासळेखोंडा विभागामधून बिलॉंग करणारा हा सांडशी संघ आज मैदानामध्ये दाखल देखील झालाय. पहिला चेंडू कबरला, चेंडू उडवलाय दीपेक्षा कबरला. चेंडू चाललाय तिथे यश आविष्कार शिर्के होते आणि त्यांना सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट 2 धावसंख्या अडवण्यात देखील यश मिळालंय. इथं 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने. श्री गणेश खातं मात्र ओपन केलं जाते. राहुलच्या माध्यमातून आपण पाहतोय 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि अद्यापर्यंत 2 धाबाचा फलकावरती आपण पाहतोय. हा समोर चेंडू 20 मध्ये लंगन आणि लंगपच्या मधोमध साईड स्क्रीनच्या टोक्यावरून ठोकलाय राहुल भोईरचा हा दर्जेदार षटकार. असून एक हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. इथे मात्र फंबल झालंय. एक सिंगल आपण पाहू शकाल. डबलचा कन्वर्ट होत असताना इथे 2 धाबा कंप्लीट होत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 अंकावरती. हा देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच कबरच्या डोक्यावरून डीपेक्षा कबरला. हा आणखीन एक दर्जेदार 1 टप्पा घेत चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. चौकार. यस मॅच चेंडू येतोय. मॅच चेंडू येतोय बघा. इथे आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. पाहू शकाल आपण पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये वांजले संघ दाखल देखील झाला आणि पहिलीच मॅच माझ्या अंदाजामध्ये या वर्षामध्ये खेळत असताना आपण वांजले संघ आणि एक चांगल्या प्रतीची गोलंदाजी देखील राहिली. फक्त अवघ्या 59 धावसंख्येमध्ये रोखलं ते सांडशी संघाला आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये 14 धावसंख्या पूर्ण होत असताना आपण पाहतोय वांजले संघाचा राहुल संघाचा संघ कर्णधार आपण पाहतोय. अजून एक हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. तिथे एक सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 15 वरती. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत पेबनच्या षटकाचा झालाय समाप्ती आणि धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 15 या धावसंख्येवरती. धावसंख्या 15 धावसंख्येवरती पोहोचलेत. आता पवन आपण पाहतो लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. राहुल भोईरने चांगली बॅटिंग केली पहिल्या 5 चेंडूंमध्ये.
इथे देखील फिरून घालण्याचा प्रयत्न, इथून देखील चेंडू चाललाय लॉंग लेग, इथे क्षेत्ररक्षक पोहोचतील का, अडवण्यामध्ये यश आलंय. इथे सिंगल सेट डबलमध्ये देखील कन्वर्ट. इथे दोनच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 धावसंख्येवरती. पिबनच्या पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि 17 धाबा धावफलकावरती. प्रतिषटक पाहायला गेलं तर 15ची सरासरी राखायची होती, परंतु त्याच्यापेक्षा जास्त धावसंख्या केली आहे ती वांजले संघाने. म्हणजे आता इथून 18 चेंडू आणि विजयासाठी धावसंख्या करायची 43 धावा. 18 चेंडू 43ची गरज आहे. 17 धाबा धावफलकावरती लागल्यात. किरण आलेत, किरण पाटेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अक्षय शिर्केंचं सर्वात महागडं षटक पडलं आहे या वर्षामधलं, कारण की ज्या वेळेस अजय शिर्केंचं मॅच बघितलं आता वेळेस कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे. इथून देखील ऑन साईडला आपण पाहतोय अलंग द कार्पेटने वाईडिश लॉंग आणला, फिल्डर तैनात आहे. एक सिंगल मात्र झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती अद्यापर्यंत 18 धावसंख्येवरती. किरण पाटेकर आलेत गोलंदाजी मार्कवरती. लेफ्टी गोलंदाज आपण पाहतोय, थोडासा नॅचरल स्प्रिंगर असणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. येस, सुरेशजी कोंडे देखील आपण पाहू शकाल. अक्षरशः ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला हात वरे करतायत आम्हाला समोर. ऑन साईडला पवनच्या बॅटमधून देखील इथे आविष्कार शिर्के यांनी बात बेहतरीन बेहतरीन आपण पाहू शकाल. आता इथून यस चेक केलं जाईल, आता इथे की चेक केलं जाईल पाहू शकाल आपण ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय चेक केलं जातंय. इथे अक्षय आविष्कार शिर्केने यस 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 इथून फलंदाज बाद अप्रतिम झेल आविष्कार शिर्के यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर बॅकअप दिलं सागर यांनी. अप्रतिम असं वाटलं होतं आविष्कारांना की आपलं संतुलन बिघडतंय, तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये फेकलं आणि लगेच त्याच्यानंतर धाव ठोकली सागर यांनी आणि ती कॅच देखील कव्हर करत असताना एक अप्रतिम दर्जाची फिल्डिंग सांडशी संघाकडून होत असताना पहिला आदरा टीम वांजले संघाला 18 धावसंख्येमध्ये लागला जातोय. इथून जर का प्रयत्न केले नसते आविष्कार शिर्के यांनी तर ह्या चेंडूवरती देखील आपला फटका पाहायला मिळाला असता मोठी धावसंख्या, परंतु प्रयत्न राहिले. असं म्हणतात प्रयत्नशील परमेश्वर. आपण प्रयत्न कराल तर आपल्याला सर्व काही शक्य होऊ शकतं, परंतु जर का आपण प्रयत्न करणं सोडलं तर आपल्याला काहीच शक्य होऊ शकत नाही आहे. धावसंख्या 18 वरती सुदर्शन आले आणि पुलटॉ सेंडू इथं कबरच्या डोक्यावरून टोलवलाय. इथे क्षेत्ररक्षक यश होते आणि त्यांच्याकडून झाली आहे चुकी आणि या चुकीला नाही माफी आणि इथे आलाय चौकार. या 4 धावसंख्या सर्वात महागड्या मात्र पडू शकतात सांडशी संघाला, कारण की छोट्या चुका आपण व्यावसायिक दर्जाचा खेळ देखील या वर्षामध्ये खेळलोय. भरपूर स्पर्धा सांडशी संघाने खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु अशा चुका या स्पर्धेमधून आपल्याला बाहेर देखील फेकू शकतात, यात काही शंकाच नाही आहे. इथून आलाय सुदर्शनच्या आनंदच्या बॅटमधून चौकार. 22 धावा धाव फलकावरती. हा देखील समोर चेंडू अलॉंग द कार्पेटने आविष्कार तिथे तयार आहेत. एक सिंगल झाली आहे वेगाने कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वरती. जरी वांजले संघाने फिल्डिंगमध्ये चुका केल्या असतील गणेश आपण पाहतोय, परंतु बॅटिंग करत असताना एक अप्रतिम दर्जाची बॅटिंग पाहायला मिळते. 23 धावा फलकावरती आपण पाहायला मिळत आहेत. राहुल भुईराव स्ट्राईक. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा कव्हरमध्ये भरपूर मोठे गॅप आणि त्या गॅपमधून चेंडू चाललाय 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत
चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने, इथे आलाय चौकार. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त आणि 27 धावा फलकावरती. प्रति षटक पाहायला गेलं तर 15 धावसंख्येची सरासरी राखायची. अद्यापर्यंत 27 धावा फलकावरती. किरण पाटेकर गोलंदाजी मार्कवरती. हा देखील लावूडल्या बिल पंचांकडे पाहू शकाल. अक्षरशः दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवरती राहिला आहे. पंचाने त्यात पेटलाडून लावली आहे. इथे आली आहे निर्धाव चेंडू आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक सिराला 27 वरती. 13.50च्या सरासरी प्रतिषटक धावसंख्या केली आहे 27 असून इथून 12 चेंडू आणि 33 धावसंख्या करायची आहे ती वांजले संघाला विजयासाठी. रोहित असायला गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे मात्र ऑन साईडला प्रहार चढवलाय. इथे सागर तयार आहेत. एक सिंगल मात्र केली आहे कंप्लीट. जर्सीवरती नाव पाहू शकता आपण के 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 आणि ती कामगिरी आज सागर यांची देखील राहिली आहे. सर्व क्षेत्राचा त्यांना आवड देखील आपण पाहतो. क्रिकेट असो शर्यती क्षेत्र असो ते सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक असं पाहतो आपण सागर. इथे मात्र ऑन साईडला प्रहार चढवलाय. आविष्कार तयार आहेत. एक सिंगल झाली आहे वेगाने कंप्लीट. इथे फंबल झालंय. दुसरीसाठी निघालेत. फेकी देखील झाली आहे खराब आणि इथे मात्र बॅकअप दिलाय. इथे 2 धाबा कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवरती. आता 10 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. 10 चेंडू 30 धावसंख्येची गरज. इथे मात्र ऑन साईडला प्रहार. सागर यांना बीट करून चेंडू चालला. एक टप्पा घेत काऊ कॉर्नरच्या ठोक्यावरून ठोकलाय. इथे राहुल भोईरच्या बाटमधून आणखीन एक दर्जा चौकार. चौतीस धाबा धावफलकावरती. परंतु एक कौतुक करणं गरजेचं आहे ते वांजले संघाचं, कारण की एकही चेंडू अजून मिस नाही आहे. एक राहुल मिस झाले तर एक विकेट पडले. तो 2च चेंडू फक्त डॉट आलेत असं म्हणावं लागेल. बाकीचं सिंगल डबल चौकार षटकार आपण पाहतोय. अखूट अभ्यासा पुलचा धमाका. पुल ठरलाय सक्सेसफुल. इथे चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. सागर अक्षरशः बघत देखील राहिले तिथे. इथे आला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 40 धाबा धावफलकावरती. आता 8 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज आहे विजयासाठी टीम वांजले संघाला. आठ चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. वन मॅन शो आपण पाहतोय. सागर राहुलच्या पारीचा विचार केला 11 चेंडूमध्ये 32 धावसंख्येची इनिंग साकारते अद्यापर्यंत आपल्या वैयक्तिक संघासाठी. हा देखील सेन्सिबल क्रिकेट. ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय अलंग द कार्पेटने. अजय शिर्के स्वतः आले. एक सिंगल वेगाने झाली आहे कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. इथे फलंदाज होईल धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद. एक सिंगल मात्र झाली आहे कंप्लीट. 41 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा आदरा टीम वांजले संघाला.
प्रभात आलेत. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंगला राहुल आहेत. आता 7 चेंडू 29 धावसंख्येची गरज. 41 धावा फलकावरती लागल्यात. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. इथे मात्र सिंगलचा प्रयत्न झाले होतं, परंतु इथे आता थोडं आता मात्र गफलत झाली आहे. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. आता ती 19 धावसंख्या वाचवण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं असेल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. आणि त्याच्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय यश यांना त्यावर जबाबदारी दिली. आता इथे मात्र लावडल्या बिल पंचांकडे. पंच सांगत असताना फलंदाज इथे OUT आऊट. आता 5 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक घेणं गरजेचं होतं राहुल यांनी, परंतु आता थोडंसं विचार करण्यास भाग पडलाय. 5 चेंडू 19ची गरज आहे. आता ही धावसंख्या कठीण होईल वांजले संघाला पूर्ण करण्यासाठी. हर्षद आलेत आता नवीन बॅट्समन, परंतु ही धावसंख्या भरपूर मोठी देखील नव्हती. हा देखील आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट. फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद देखील झाला आहे. स्ट्राईक एंडला जर सागर यांनी केली असती हिट तर इथे फलंदाज राहुल देखील झाले असते बाद. परंतु इथे काय घडलं, आता 4 चेंडू 19ची गरज आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. आता 4 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. सॉरी 19 धावसंख्येची गरज आहे. एक पण धावसंख्या आली नाहीये. 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. यश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे कॉर्नरच्या टोक्यावरून ठोकलाय. इथे राहुलच्या बॅटमधून हा आलाय षटकार. आता 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 3-13चं समीकरण आपण पाहतोय. जेवढी स्ट्राईक ठेवेल राहुल थोडं रनअपमध्ये व्यत्यय येत असताना आपण पाहतोय. अक्षरशः पाहायला गेलं तर सागर यांनी केलेली चुकी सर्वात महागडी पडते की काय, हाच मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आता सर्वांच्या मनामध्ये. घरून बसणारे पाठीराखे देखील तेच म्हणत असेल सागरने केली आहे चुकी काय. जिथे विकेट होते पाहू शकाल आपण अजय शिर्के अक्षरशः झाडासारखे उभे राहिलेत राहुलच्या समोर. तो दबाव टाकण्याचा प्रयत्न राहुलवरती होईल का. 3 चेंडू 13ची गरज. हा चेंडू सोल्डाय. यस
पंचांना डाऊटफुल. यस, पंचांना डाऊटफुल. ओनली वन अजय दादा. अजय दादा पहिल्या दिवसापासून ऐक ना, फक्त रिव्ह्यू व्हाईटसाठी आणि बिमरसाठी पंचांसाठीच फक्त ठेवला आपण पहिल्या दिवसापासून. यस. यस आंबर, तुम्ही या इकडे. थोडंसं डिसिजन क्रिटिकल वाटतो आम्हाला, कारण की आम्ही तर डिसिजन घेऊ शकत नाही. आयोजक आणि अंपायर घेतील तो डिसिजन आता अंतिम आणि फायनल असेल, याच्यात काही शंकाच नाही आहे. यस, पंच जागेवर जातील आता, आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. 2 मिनिटाचा बेल फक्त आपण घेऊ शकाल आता, त्याच्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचेल. आणि कोणी येऊ नका, आमचं म्हणणं एक आहे. कोणी 12वे जरी असतील ना मागे बसणारे, त्यांना देखील विनंती करेल मी की तुम्ही पण डिसिजन चेंज किंवा चेक करू नका. एकच म्हणेल मी प्रत्येकाला, अंपायर डिसिजन. यस, यस वाईट डिसिजन पंचांचा आलाय. म्हणजे इथून आता कराव्या लागतील 3 चेंडूंमध्ये 12 धावा. 3-12चं समीकरण. पंचांनी डिसिजन दिला, वाईट चेंडूचा इशारा पंचांचा. यस, आता 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दोन्ही संघाच्या फासण्या पासपूस फुसफुस करत असतील. आता काय खेळते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. हा देखील चेंडू सोडलाय. पंच बोलालेत आणि पंच सांगतायत की हा देखील चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. आता 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. थोडंसं लाईन बसून भरकवण्यास भाग पडले यशांना. थोडंसं दबाव असेल, थोडंसं प्रेशर पाहायला मिळतो आपल्याला. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे वांजले संघाला विजयासाठी. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय, पण तो स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवली आहे. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. हा सामना अजून मित्रांनो संपला नाहीये. सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट निर्माण झालाय. आता कोणता संघ बाजी मारेल या शेवटच्या चेंडूवरती आपल्याला कळेल. या चेंडूवर षटकाराला तर वर्चस्व सिद्ध करेल वाजले संघ, आणि या चेंडूवर निर्धाव चेंडू आला तर हिते समोर चेंडू उडवलाय. चेंडू लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर ठोकलाय. राहुल भोईरचा ब्रँड दाखवणारा, वांजलेकरांचा ब्रँड दाखवणारा बुद्धिबळी चषकाचा हा आलाय आणखीन एक दर्जेदार षटकार. यस, आपण पाहतोय या स्पर्धेचा नियम महत्वाचा राहिलाय. कंपल्सरी सेसिंग या स्पर्धेचा नियम राहिलाय. आणि वास्तविक पाहता राहुलचा विचार केला तो 16 चेंडू
आणि 45 धावसंख्येवरती एक विध्वंस गेनिंग केलं असताना म्हणजे अर्धे शतकीय खेळीसाठी देखील 5 धावसंख्येची गरज आहे आणि सामना फिनिश करण्यासाठी देखील आता 5 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे एक चेंडूमध्ये इथे षटकारच मारावा लागेल यात काही शंकाच नाही आहे. राहुल भोईरमध्ये ती ताकद तो धमखम अजून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. बसलेले प्रेक्षक देखील आता उभे राहिलेत. आजूबाजूला झाडाखाली असणारे प्रेक्षक देखील आता या मॅचचा आनंद घेत असताना मॅचमध्ये अजून एकदा मज्जा शिरली आहे. या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल. एकीकडे सांडशी एकीकडे वांजळे या दोन संघादरम्यान इथे मात्र पंचांचा इशारा गरजेचा असेल आणि पंचांनी डिसिजन दिलाय या चेंडूवर त्याला वाईट म्हणजे आता इथे गरज असेल. धावसंख्या प्रथम तुम्हाला सांगतो 56 धाव फलकावरती आता एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी टीम वांजळे संघाला. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपण पाहू शकाल. माश इथून देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय. सागर गेले तिथे अडवण्यामध्ये यश आलंय. यस शेवटच्या क्षणाला सागर यांनी केलेली चपलाई आता कामास आली आहे आणि हार्डलक टीम वांजले संघ असं म्हणावंच लागेल. एकटा नळला पण घाम फोडला अशी गज झाली मैदानाच्या आतमध्ये. चारी मुंड्या चित करणारा हा सामना पाहायला मिळाला. अक्षरशः हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु एक आता सिद्ध झालंय का